आता आपण ह्या रीलमध्ये बघणार आहोत किती वेळ मोबाईल दाखवला पाहिजे. 2 वर्षाखालील मुलांना 1 मिनिटं पण म्हणजे 0 स्क्रीन टाईम पाहिजे. जर तुम्हाला 2 वर्षाखालील मुलांना काही स्क्रीन दाखवायची तर व्हिडिओ कॉल वगैरे दरम्यान मिळालं तर 1-2 मिनिटाच्या वर नाही. 2 ते 5 वर्षां मुलांमध्ये तुम्हाला फक्त 1 तास हाय क्वालिटी कंटेंट तुम्ही मुलांना दाखवू शकतात. ते पण जेवताना, झोपताना मोबाईल, टीव्ही काही नको. म्हणजे 1 तास मॅक्सिमम स्क्रीन टाईम कलेक्टिव्हली 24 तासांमध्ये. याचं कारण असं, की ब्रेन डेव्हलपमेंट पहिल्या 3 वर्षांनी फार झपाट्याने होत असते. लँग्वेज डेव्हलपमेंट, अटेन्शन, सोशल इंटरॅक्शन, नंतर तुमचा टच, बॅक अँड फोर्थ स्पीच ह्या सगळ्या गोष्टी ह्या पहिल्या 3 वर्षात डेव्हलप होतात. आणि जर ह्या 3 वर्षात तुम्ही मुलांना मोबाईल दिले, तर तुमच्या मुलांना मोबाईलनी पॅसिव्ह लर्निंग होती, इंटरॅक्टिव्ह लर्निंग होत नाही. इंटरॅक्शन झालं तरच ह्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट प्रॉपर होतील. म्हणून आपल्या मुलांना 2 ते 3 वर्षापर्यंत जितका मिनिमम तुम्ही मोबाईल दाखवणार तेवढं चांगलं आहे. तर तुम्हाला डॉक्टरांना कधी भेटायचं आहे? जर तुमचा मुलगा 18 महिन्यापर्यंत त्याचा आय कॉन्टॅक्ट तो कोणाशीच करत नाहीये, घरामध्ये पण करत नाही, बाहेरमध्ये पण करत नाही. 18 महिन्यापर्यंत तो एक सिंगल मीनिंगफुल वर्ड बोलत नाहीये. जर तो हायपर ॲक्टिव्ह आहे, त्याला खूप इनटेन्शन आहे आणि मोबाईल, टीव्ही काढल्यानंतर तो खूप चिडचिड आणि हट्टीपणा असं करतो आहे, तर हे फार चांगली लक्षणं नाही आहेत. तुम्हाला तुरंत डॉक्टरांना भेटून हे काही आजाराचे ते लक्षण नाही, हे सोशल किंवा बिहेवियरल प्रॉब्लेम तरी आपल्या मुलांना झालेले आहेत की नाही, हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन याच्यावर उपचार सुरू करायचा आहे की नाही, याच्यावर नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊन विचार करावा लागेल.